राजस्थानातील एका गावात घडलेली ही घटना ऐकून कोणालाही धक्का बसेल। एका 42 वर्षीय व्यक्तीच्या अचानक बेपत्ता होण्यानं सुरुवातीला कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली। नातेवाईक, मित्र आणि गावकरीही त्यांचा शोध घेत होते, पण दिवसामागून दिवस उलटत गेले तरी त्यांचा कोणताही मागमूस लागत नव्हता। पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली, मात्र सुरुवातीच्या तपासात कोणताही ठोस धागादोरा हाती लागला नाही। दरम्यान घरातील एक गोष्ट मात्र सतत सगळ्यांच्या नजरेत भरत होती। त्या व्यक्तीची पत्नी वारंवार घरातील टॉयलेटमध्ये जात होती। सुरुवातीला कुणालाच त्यामागे काही संशय आला नाही, पण जसे जसे दिवस पुढे सरकत गेले तशी तशी ही बाब नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली। नेमकं टॉयलेटमध्ये असं काय होतं की ती पुन्हा पुन्हा तिथंच जात होती? या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाकडेच नव्हतं। दरम्यान नातेवाईकांनी पोलिसांवर तपास वेगानं करण्यासाठी दबाव आणला। त्यानंतर तपासाची दिशा बदलली आणि संशयाची सुई थेट पत्नीकडे वळली। पोलिसांनी तिची सखोल चौकशी सुरू केली। सुरुवातीला ती वारंवार वेगवेगळी उत्तरं देत होती, मात्र चौकशी अधिक कठोर होताच तिच्या बोलण्यात विसंगती आढळू लागली। अखेर पोलिसांनी नातेवाईकांच्या शंकेच्या आधारे घरातील टॉयलेटची तपासणी करण्याचा निर्णय घेतला। टॉयलेटचा भाग खोदण्यास सुरुवात करताच प्रत्येकाचा श्वास रोखला गेला। काही वेळातच पोलिसांना असा पुरावा सापडला की घटनास्थळी उपस्थित असलेले अधिकारीही हादरले। टॉयलेट खाली पुरलेल्या अवस्थेत बेपत्ता झालेल्या रूपराम यांचा मृतदेह सापडला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात पत्नीनं पतीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरातील टॉयलेटमध्ये पुरल्याचं समोर आलं। या गुन्ह्यामागे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे। या धक्कादायक उघडकीस नंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत।